इकडे तुम्ही बघू शकता बाबा मस्त खाडीन गेलता काल मस्त आणल्यान एक दोनच मोठे आहेत बाकी बारीक भेटल्यान आणि हे भेटल्यान आपल्या ओरशा इकडे बघा ओरशा मस्त ही मस्त मोठी आहे हिजे सारखी एक जेली ना उशाच्या एवढं तोडले आई मस्त साफ करायला बसले आणि एवढं काल मस्त कसं आपली खाडीतली मच्छी एक उकवल्यावरच होतं लागच. आता आपण कोथिंबीर टाकू झालेले आपले रस्सा काला माशांचा रस्सा झालेला आहे मस्त एक नंबर सुगंध सुटला मस्त जबरदस्त. आपला रेडी झाला तर आपण गॅस बंद करू. हाय यूट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जश पाटील ॲग्री ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे. तर आज बाबा गेले खाडीमध्ये मासे पकडायला. बघूया आता बाबाला काय काय भेटतं तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. इकडे तुम्ही बघू शकता बाबा मस्त खाडीन गेलता काल मासे आणल्यान एक दोनच मोठे आहेत बाकी बारीक भेटल्यान आणि हे भेटल्यान आपल्या ओरशा इकडे बघा ओरशा मस्त ही मस्त मोठी आहे हिजे सारखी एक जेली ना उशाच्या एवढं तोडले आई मस्त साफ करायला बसले. इकडे तुम्ही बघू शकता आता आपण काळ्या माशांचा आंबट बनवणार आहोत. मस्त रस्सा हे छोटे छोटे होते म्हणून त्याचा रस्सा बनवू आपण. हे काळे मासे आहेत. इकडे धना पावडर हळद लाल तिखट आहे कलरसाठी आणि गरम मसाला आपला आगरी मसाला खडा मीठ आहे कोथिंबीर टॅमॅटो कैरी घेतले मस्त आंबट आणि लसूण ठेचून घेतले आणि कागडा मिरची ती जास्त तिखट नसतं. चला आता आपण आंबट बनवू. पूजाने गॅसवर कढई ठेवले तर पेटून घ्यायची. चला आता आपण तेल टाकू मस्त. चला आता आपला तेल गरम झाले. आता आपण काकडा मिरची टाकून घेऊ. त्याच्यानंतर लगेच आपण ठेचलेला लसूण टाकू. लसूण मस्त ठेचून घेतले. लगेच आता आपल्याला टॅमॅटो टाकायचे. चला मस्त टॅमॅटो मेल्ट झाले मस्त. आता आपण मसाले टाकून घेऊ. पहिले टाकायचं आपल्याला हळदी पावडर, त्याच्यानंतर गरम मसाला, मग टाकायचं धना पावडर, मग टाकायचं आपल्याला आपला घरगुती आगरी मसाला आणि मग कलरसाठी काश्मीरी लाल पावडर. आता मसाला मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये. चला आता आपले मसाले फ्राय झालेत. आता आपण काळे मासे टाकू. त्याच्यानंतर आपले गावठी आंबट ते टाकू. ते पण थोडं पिकल्याने चला आता आपण पाणी टाकू. आपल्याला जेवढा रस्सा ठेवायचा तेवढा पाणी टाकू. हे छोटे आहेत म्हणून रस्स्याचं बनवलं, नाहीतर
मोठं असले की चालू बाहेर लागतात. आता 1-2 आहेत मोठं, ते संध्याकाळी तालाचं आहेत, मस्त फ्राय करायचं. चला आता आपण पिठाचं पाणी केले मस्त, जसं जाड व्हायसाठी तो थोडा टाकू आणि लगेच आपण मीठ सुद्धा टाकून घेऊ. खडा मीठ आपला मस्त मिक्स करून घ्यायचा. तर चला आता आपण एक वाफ देऊ मस्त, मसाला झाकण देऊ. चला आता आपण एक वाफ दिले, 5 मिनिटं ठेवलेला. मस्त बघा उकळी आली एक नंबर. आणि आपलं कालं मस्त कसं आपली खाडीतली मच्छी एक उकळल्यावरच होतं जागच. आता आपण कोथिंबीर टाकू. झालेले आपले रस्सा, काला मसाल्याचा रस्सा झालेला आहे मस्त एक नंबर. सुगंध सुटला मस्त जबरदस्त. आपला रेडी झाला. आता आपण गॅस बंद करू. इकडं बघा आईने मस्तपैकी काला मसा आपली खाडीतली मच्छी साफ केले, स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवलं. इकडं हे मोठे मोठे ठेवले ना, हे संध्याकाळी आपल्याला फ्राय करायला ठेवले ना. अजून थोडंसं मोठं आहेत बनवलं थोडं रश्शा, थोडंसं बारकं आहेत, ते रश्शाला बनवलं. ते फ्राय करायचं संध्याकाळी मस्त. आणि इकडे तुम्ही बघू शकता ही 2 भूता आपली कविरा आणि अर्णव. आज संडे आहे, नुसती फुल मस्ती चालली यांची कधीपासून. हा बोल बाबू. हो का? त्याला सांगितलं मी दादाला कशाला मारत, मला बघूनच पळाला. हो 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 हो. मी चालू होता अमूल सोबत साखरपुड्याला. अमूलच्या मेहनतचा साखरपुडा आहे. तर चला तुम्हाला तिकडेच भेटतो साखरपुड्यामध्ये. जेवायला बसले इकडे रस्सा रस्सा रस्सा. बाकीचे आहेत ते संध्याकाळी खायचे आहेत. इकडे बघा गेटअप मस्त ब्लॅक अँड ब्लॅक केले, तयारी केले मस्त. इकडे बघा अमूल पण आले बाहेर. अमूल पण आला इकडे बघा. चला निघतो आता. मला भेटतो आता काटेला साखरपुड्यामध्ये. कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये. आता फायनली निघालो आता मानपड्यावर आहे. तेव्हा आपण बघू शकता थोडीशी ट्रॅफिक होती. आउटनी गाड्या येतात, त्या मॅट्रोचं काम चालू गेल ना, गाड्या फुकट वाटलं होतात, ट्रॅफिक होतं जाम. चला फायनली आलोय काटे गावात. इकडे बघा इथे मंडप आहे, डायरेक्ट थेट साखरपुड्यामध्ये आलोय. अजून साखरपुड्याचा काही पत्ते नाही. वाजत 1:45. काही बँड वगैरे काही वाजत नाही. बहुतेक आला नाही अजून साखरपुडा. बघतो आता अमूल फोन करते तिकडे वहिनीला, निघले की नाही साखरपुडा. फायनली साखरपुडा आलेला आहे. 1:30 वाजले, अजून काय पत्त्या नाही साखरपुडा. आता बघा एवढा लेट आले तरी नाचत येतात. फटाफट यायचं तसं नाही. फायनली साखरपुडा आलेला आहे. मस्त फ्रूट खायला. चला दुपारी बनवलेला काळे माशांचा आंबाट आता रात्री आपल्याला बनवायचे आहे. काळे मासे फ्राय. तर चला तुम्हाला दाखवतो रेसिपी. इकडे आपण आता फ्रायची तयारी चालू केली. इकडे आपलं काला मासा आणि ओरशे आहे मस्त खाडीतली मच्छी. आणि इकडे गरम मसाला आपला, आगरी गोळी मसाला आपला, लाल तिखट आहे कलरसाठी,
धना पावडर, हळदी आणि कोकम घेतलेले आहेत. 2-3 कोकम घेतल्यात, गरम पाण्यात ठेवलेले आणि ते कुस्करून घेतलेत. आणि इकडे कागडा मिरची, ही मिरची तिखट न लागत. आणि लसूण ठेसून घेतले, कढीपत्ता, एवढं साहित्य आपलं. आता आपण फ्रायची तयारी चालू करू. तर चला आता आपण मच्छी मॅरिनेट करू. अगोदर आपण टाकू कोकम. आपला आगळ संपले, त्याच्यामुळे 2-3 कोकम आपल्या गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेले, ते कुस्करून घेतले. कोकम आगळ नसेल तर कोकम गरम पाण्यामध्ये कुस्करून घेतलं चालेल, किंवा लिंबाचा रस तरी पण चालेल. लिंबू किंवा कोकम वगैरे टाकलं की कसं मच्छीला ओसट वास वगैरे किंवा ते असेल तर निघून जातं आणि कशी मच्छी खायला पण टेस्टी लागते, आंबट आंबट असं चांगली लागते. पण आगळ आणि लिंबू हे जर आपण मॅरिनेटला टाकले ना तर फ्राय करताना थोडी नॉर्मल ठेवावं लागतं गॅस, नाहीतर चिकटतं मसाला. आता आपली मच्छी कशी खाडीतली आहे ताजी, तिचा काही ओसट वासचा काही संबंध नाही, तरी आपण टाकले. तर चला आता आपण गरम मसाला टाकू. त्याच्यानंतर लगेच धना पावडर, नंतर आपल्याला टाकायचं हळदी पावडर, त्याच्यानंतर कलरसाठी आपला काश्मीरी लाल पावडर, मग आपला घरगुती आगरी कोळी मसाला आपला, आणि लसूण ठेसून टाकले तो टाकायचा. फ्राय करायसाठी अलग ठेवले. तर चला आता आपण मीठ टाकू चवीनुसार. मस्त आता मिक्स करून घेऊ. चला आता आपण थोडंसं पाणी शिंपडू मसाला कोट व्हायसाठी मच्छीला. तर मस्त मिक्स करून घेऊ मच्छी. मसाला मस्त मच्छीला मिक्स करून घ्यायचा, लावून घ्यायचा पूर्णपणे. आणि आपण 10 ते 15 मिनिटं असंच ठेवू मॅरिनेट करून. असं मसाला मुरतील मच्छीमध्ये आपल्या, खायला टेस्ट लागेल मस्त. इकडे तुम्ही बघू शकता आपली मच्छी मस्त मॅरिनेट करून झालेली आहे, मसाला मस्त कोटिंग झाले बघा. आता आपण गॅसवर पॅन ठेवले, गॅस चालू करू. गॅस पेटवू अगोदर. चला आता आपण तेल टाकू मस्त. चला आता आपण कढीपत्ता टाकू. त्याच्यानंतर लगेच आपण लसूण टाकू. चला आता आपण मच्छी सोडू तेलामध्ये. चला मच्छी मस्त तेलामध्ये रसली मस्त. आता आपण वरून कागडा मिरची टाकू फ्लेवरसाठी. ती काही तेवढी तिखट नाही आहे. चला आपली मच्छी आपण आता पलटी करू. एक साइड झाली असेल फ्राय. आता
चला मस्त आता एक साईडची आपली मच्छी फ्राय झालेली आहे. थोडा वरून तेल टाकू आता आपण हलका ती लागवून म्हणून. मस्त एक साईड फ्राय झाले बघा, तुम्ही बघू शकता. काय सुगंध सुटले जबरदस्त. तर चला अशा प्रकारे आपली मच्छी फ्राय झालेली आहे मस्तपैकी. आता आपण वरून कोथिंबीर टाकू. तर आपण गॅस बंद करून घेऊ. चला फायनली मच्छी फ्राय झालेली आहे आणि मस्त आता आपण जेवण करूया. इकडे बघा तवा पण आणले, कुकरमध्ये भात आहे. आता मस्त ताट वाढले, आपण जेवू. चला या जेवायला. आपला मस्तपैकी खाडीतली मच्छी फ्राय आहे. इकडे बघा आपलं ताट रेडी होतं मस्तपैकी. आणि इकडे बघा आपला अर्णव पेपर घेतले. तुम्हीच बिघडवले. चल आता मम्मीने जेवायला घेतले, जेव चल. फायनली आपला डिश रेडी झाली. मस्त डाळ भात, टॅमॅटो, आपली मच्छी आणि कैरी. या जेवायला मस्तपैकी. इकडे तुम्ही बघू शकता माझा अर्णव कसा अभ्यास करतो बघा मस्तपैकी. दाखव अभ्यास कसा करतो, दाखव मला. मम्मीने काय लिवायला दिलं दाखव मला. अरू मम्मीने पाठीवर काय दिले लिवायला तुला, दाखव पप्पांना. काय इमलीचा इमारतीचा. त्या साईडला काय आहे, त्या साईडला काय नाही का. इकडे बघ, इकडे पण आहे, आई आहे. ABCD पण करतोस ना तू. तर मस्त अभ्यास कर. तर चला आजचा ब्लॉग एंड करतो. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा.